माननीय आमचे ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांचा आणि आमचे नगरसेवक अजय बैरा ह्या दोघांचाही आज वाढदिवस आहे. खरोखर सुंदर असा योगायोग या इथे आहे आणि या निमित्ताने या दोघांच्यासाठी मला इथे शुभेच्छा व्यक्त करायला मला खरोखर आनंद मला वाटत आहे. आमचे ॲडव्होकेट मनोज भुजबळजी हे वकील म्हणून चालता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची कारकीर्द हे चांगल्या प्रकारे चालवत आहेतच आणि त्याचबरोबर त्यांनी इथे राजकीय पदार्पण करून या इथे महानगरपालिकेसाठी त्यांनी अत्यंत त्याचं महत्त्वाचं असं योगदानसुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं अनेक चांगले निर्णय आम्हाला घेता आलेले आहेत. ते निर्णय हे या इथे त्याच्या चांगल्या प्रकारे घेता आल्यामुळेच मग समजा इथं पनवेल महानगरपालिकेची वाटचालसुद्धा ही चांगल्या प्रकारे चालू असल्याचं अनेकांचं या इथे मत असतो आणि त्या अशा आमच्या परिपक्व अशा नेतृत्वामुळेच आम्हाला हे शक्य होतं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते पनवेलचे वकील संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत. बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणजेच वकील संघटनेचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यांच्या ह्या नेतृत्वाचा उपयोग हा येथील वकिलांना सुद्धा होतो आहे आणि त्याच्यामुळेच या पनवेल परिसरामधील सर्व नागरिकांना, वकिलांना आणि राजकीय क्षेत्रातील सर्वांना याचा त्यांच्या या कार्यपद्धतीचा एक मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे आणि या परिसराच्या विकासामध्ये एक मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. या म्हणूनच मी त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी मी शुभेच्छा इथं व्यक्त करीनच. त्याच्या जोखीने घेतलेले निर्णय हे चांगल्या रीतीने त्याच्यावरती मग समजा अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष असलेले आमचे तरुण असे नगरसेवक, माजी नगरसेवक माननीय अजय बैराजी यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांनी या तक्का असेल, काळुंद्रा असेल, भिंगारी असेल या सर्वांच्या विकासामध्ये त्यांनी मोठं असं योगदान हे त्यांनी दिलेलं आहे. त्यांची भूमिका ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बजावलेली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळेला निर्णय घेतले जातात परंतु त्याची अंमलबजावणी ही तेवढ्या तडफेने होत नसल्यामुळे मग सांगता या इथे अर्धवट अशी सांगता या अंमलबजावणीमुळे उलटा मग या इथे खोळंबा हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊन जातो. परंतु अजय बैराजी यांनी घेतलेले जे निर्णय होते या निर्णयावरती अंमलबजावणी करून घेताना अतिशय कटाक्षाने त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. त्या प्रकारे त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचून सर्वांचा मान राखून आणि त्याचबरोबरीने ह्याही सर्व कामं आहेत ती दर्जेदार पद्धतीने होतील यासाठी त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळेच काळुंद्रा गाव असेल, काळुंद्रा गावामध्ये मग आपण बघतो की सिवरेजची लाईन असतील, कॉन्क्रीट रोडचे असतील, पाण्याच्या टाक्या असतील, त्याच्याचबरोबर तिथे प्रायमरी हॉस्पिटल असतील, अशा प्रकारची कामं ही काळुंद्रामध्ये त्यांनी करून दाखवलेली आहेत. व्यायामशाळेची कामं असतील ही त्यांनी करून दाखवलेली आहेत. भिंगारी गावामध्ये सुद्धा त्याच वेगाने इथे आता कामं चालू झालेली अशी आपल्याला दिसून येत आहेत. तक्क्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण होताना दिसत आहेत. त्याचबरोबरीने त्यांच्या पुढाकाराने जो आता तक्के गावामध्ये 10 बॅडमिंटन कोर्टचं असं एक सांगता इथे क्रीडा संकुल हे येतं आहे. MMRDA झोनमध्ये सर्वाधिक मोठं असलेलं असं बॅडमिंटन कोर्ट हे तिथे येतं आहे. त्याच्यामध्ये मग सांगता तेथील असलेले शेतकरी त्यांना योग्य प्रकारे न्याय भेटेल आणि त्याचबरोबर तरुणांना ह्या सर्व खेळ साधनांचा उपयोग होईल यासाठी त्यांनी जी दाखवलेली तडफ आहे ती खरोखरच उल्लेखनीय अशी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सुद्धा मी इथे तेवढ्याच मनापासून मी इथं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो. सोन्याचा दिवस आमच्यासाठी सन्माननीय मनोजदादा भुजबळ असतील किंवा मी आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या घरी येऊन प्रथमतः आज वाढदिवसांमध्ये सदिच्छा भेट होऊन त्यांचे आशीर्वाद आम्ही दरवर्षी नेहमी आमच्या पाठीशी असतात आणि नेहमी घेतो सुद्धा. तसेच सामान्य आमदार प्रशांत ठाकूर, सामान्य माजी सभागृह अभयदादा ठाकूर, म्हणजे जिल्हा अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण श्रीपद या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक नेत्याला जाऊन भेट देत असतो. कारण का वाढदिवस हा वर्षातून एकदा येतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते का आम्ही आपल्या नगरसेवकाला जाऊन भेटावं, आपल्या कार्यकर्त्याला भेटावं किंवा आपल्या नेत्याला भेटावं अशी अपेक्षा प्रत्येकाची करत असतात. आणि या आजच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांचा उल्हास आणि जोश असतो तो आम्हाला पाहायला भेटतो. आम्ही दरवर्षी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो. त्या कार्यक्रम राबवत असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देतो, वाढदिवस शुभेच्छा देतो. आज आम्हाला शुभेच्छा देणारी लोक येतात याचा आनंद खरंच गभीर मावळसा असतो. आणि आज आम्ही दोघेही नगरसेवक असताना वर्षभर आम्ही सामाजिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम या प्रभागामध्ये 17 मध्ये आणि 20 मध्ये करत असतो.
जी लोकांची सेवा जेवढी करतात आम्ही तेवढी सेवा करत असतो. पनवेल महानगराच्या माध्यमातून प्रभागातील जेवढी कामं असतील, पाठपुरावा जेवढी कामं असतील, न्यास आम्हाला जो आमचे सभागृह परिषद यांच्या माध्यमातून जो आम्हाला लाभला त्या आमचा सतत अभिमान राहील. आणि सन्माननीय आमदार प्रसाद ठाकूर आणि हे लोकांचे नेते आहेत, गरिबांचे नेते आहेत आणि त्यांचाच एक ध्येय आहे का तुम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा, त्यांच्या समस्या सोडवा आणि प्रभागातील कामं करत जा. लोक आपोआप तुम्हाला जोडून जातील, लोकांचे आपोआप आपोआप जोडून जातील. या माध्यमातून आज सर्वांचे नेत्यांचे आभार मानतो. आणि आज आम्हाला त्यांनी शुभेच्छाचा वर्षाव आमच्या कार्यकर्त्यांसोबत इथं आम्ही साजरा करतो. त्याचा खरोखर आनंद आहे मला. मी पुन्हा एकदा मनोजदादा यांना सर्वांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो आणि सांगतो. एक चांगलं उपक्रम तुम्ही तुमच्या माध्यमातून राबवत आहात. एकीकडे भुजबळ साहेब कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि नवीन पनवेलमध्ये एरियामध्ये स्वच्छता अभियान खूप छान कर्मचारी काम करत, त्यांच्याबद्दल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? खरं तर मनोजदादांनी महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यांनी जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो काम होता तो त्यांच्या एजन्सीला जो लावला आणि त्या माध्यमातून पनवेलमध्ये जी एक टाईम सफाई व्हायची होती नवीन भागातून महानगर परिषदेमध्ये ती सफाई 3 वेळा दिवसातून 3 वेळा व्हायला लागली. आणि नागरिकांचं समाधान यामध्ये झालं तर रस्त्याला जाताना लोकांना जो किती कचरा दिसत असेल, अस्वच्छता दिसत असेल, ती स्वच्छता दिसायला लागली. 2 दिवसाच्या अगोदर माझ्या सख्या स्मशानभूमीमध्ये मुंबईची लोक एक अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी सांगितलं का इथला परिसर स्वच्छ स्मशानभूमीचा आम्ही पहिल्यांदाच पाहिला. तर मी बोलत साहेब आता महानगरपालिका झाली, महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सफाई कामगार 3 वेळा सफाई करतात आणि जेणेकरून आमच्या प्रभागातील म्हणजे आपल्या प्रभागातला स्वच्छता मोहीम ही चांगल्यापैकी राबवली जाते. आणि मनोजदादांनी हे काम करत असताना या प्रभागामध्ये या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये नेहमीच स्वच्छता साफ करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो चांगल्यापैकी राबवत आहे. एक वाढदिवस एक निमित्त असं आपले नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व, किंबहुना महाराष्ट्राचं एक नेतृत्व ज्याला आपण ऋषितुल्य नेतृत्व म्हणतो असे आमचे ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलेलो आहोत. सामाजिक काम करत असताना एक कारण शोधायचं, मग ते कुठलं असो, वाढदिवस असो, कुठे काही एखादा लग्नाचा वाढदिवस असो, स्वतःचा वाढदिवस असो, एखाद्या नेत्याचा वाढदिवस असो, आणि ते धरून समाजसेवा करायची आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यायचं, नवीन चांगलं काहीतरी करायचं. हे रामशेठ ठाकूर साहेबांचं नेहमीचं ब्रीद आहे. 80% समाजसेवा, 20% राजकारण करा आणि तरच पुढे राजकारण करायचं असेल तर करा. साहेबांचं आम्हाला निक्षून सांगणं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही रामशेठ ठाकूर साहेब असतील, आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, आता आपण बघितलं सभागृह नेते परिदादा असतील, त्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना असे कुठलं तरी कारण, मग ते वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, इतर नेत्यांचा वाढदिवस असेल, तो धरून कुठला तरी सामाजिक कार्यक्रम करायचा आहे. मी 13 तारखेला एक तुमचा गोरगरिबांसाठी मेडिकल कॅम्प ठेवलेला आणि त्यामध्ये त्यांची काय सेवा करता येईल तो एक करण्याचा. आणि आजचं कार्यकर्त्यांनी हा जो आमचा वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलेला आहे त्या अनुषंगाने आज मी कार्यकर्त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो, आमच्या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर माझे आणखी सोबत असलेले आमचे नगरसेवक, आमचे ज्युनियर मित्र पगडे बैरासाहेबांचा सुद्धा वाढदिवस आहे. आणि एक धराडीचा कार्यकर्ता तक्क्या गावातला, म्हणजे आत्ताच आमच्या परिषदेने सांगितलं की त्याने अगदी काळुंद्रा असेल, भिंगारी असेल, तक्का असेल यातली महत्त्वाची कामं केलेली आहेत. लोकांच्या नेहमी सहकार्यासाठी सदैव हजर असणारे आमचे अजयजी भैरा यांचासुद्धा वाढदिवस आहे. आम्ही दोघांनी म्हणून काही सामाजिक कार्यक्रम ठरवले होते आणि ते करतो आहे आणि त्यासाठी आमच्या तिन्ही नेतृत्व आम्हाला सहकार्य आशीर्वाद असतात आणि त्या आशीर्वादाप्रमाणे आम्ही काम करतो.